नमस्कार. आज आपण एका खूपच गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो सोपा करून समजून घेणार आहोत. आजचा विषय आहे प्रकटीकरणाच्या पुस्तकात वर्णन केलेला अंतिम काळ आणि त्याचे एक विशिष्ट विवेचन. चला तर मग या भविष्यवाणीत नेमकं काय म्हटलंय ते पाहूया. मूळ ग्रंथानुसार या काळात अशा काही घटनांची मालिका घडणार आहे ज्यांची तीव्रता वाढतच जाईल आणि यातून एक खूपच प्रभावी कथानक समोर येतं. बरं, या संपूर्ण वेळेच्या गणनेचा जो पाया आहे तो अंतिम सप्ताह या संकल्पनेवर टिकून आहे. याचा सरळ अर्थ आहे युगाच्या अंताच्या आधीची शेवटची 7 वर्षे. तर मग या घटनांची सुरुवात कशी होते? याची सुरुवात होते 7 तुताऱ्या वाजण्याने. आणि पहिल्या 4 तुताऱ्या त्या तर थेट आपल्या नैसर्गिक जगावरच विनाशकारी संकट घेऊन येतात. पाहूया तरी काय होतं ते. या घटना एकामागोमाग एका विनाशकारी क्रमाने घडतात. प्रत्येक वेळी पृथ्वीच्या पर्यावरणाचा एक महत्त्वाचा भाग लक्ष्य केला जातो आणि यामुळे एक भयानक साखळी प्रतिक्रिया सुरू होते. आणि इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. प्रत्येक वेळी पृथ्वीच्या महत्त्वाच्या घटकांपैकी बरोबर 1/3 भाग नष्ट होतो. विचार करा, याचा परिणाम काय होईल? सगळीकडे दुष्काळ आणि हाहाकार. आता इथून पुढे गोष्टी आणखीनच गंभीर वळण घेतात. आत्तापर्यंत ज्या आपत्त्या नैसर्गिक होत्या त्या आता अलौकिक रूप घेतात. यांना 3 विपत्ती असं म्हटलं गेलं आहे. आणि इथे आपल्याला संकटांची तीव्रता कशी वाढतेय ते स्पष्ट दिसतं. 5वी तुतारी फक्त छळ करते, पण 6वी तुतारी ती तर कल्पनाही करता येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात सामूहिक मृत्यू घेऊन येते. आणि हाच तो महत्त्वाचा क्षण आहे. 6वी तुतारी वाजते आणि इथूनच त्या शेवटच्या 7 वर्षांच्या कालावधीची सुरुवात होते ज्यावर आपलं हे संपूर्ण विश्लेषण आधारित आहे. याच्यानंतर आपण थेट त्या काळात प्रवेश करतो ज्याला मूळ ग्रंथामध्ये मोठा क्लेश असं म्हटलं आहे. हा काळ आहे तब्बल 3.5 वर्षांच्या तीव्र संघर्षाचा. याच काळात 2 विरुद्ध शक्ती एकदम समोर येतात आणि विशेष म्हणजे त्या बरोबर 42 महिने म्हणजे 3.5 वर्ष एकाच वेळी कार्यरत असतात. तर मग हा संघर्ष नेमका आहे तरी कसा? एका बाजूला आहेत 2 श्वापद जे आपलं वर्चस्व गाजवू पाहतायत आणि दुसऱ्या बाजूला आहेत ते 1,44,000 लोक जे एक पूर्णपणे वेगळा एक विरोधी संदेश लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. आणि हा जो 1,44,000 लोकांचा संदेश आहे ना, तो अगदी स्पष्ट आहे. तो एक थेट इशारा आहे आणि त्याचबरोबर एक आवाहनसुद्धा आहे की ह्या शेवटच्या आध्यात्मिक लढाईत आपली बाजू निवडा. आणि मग मूळ ग्रंथानुसार या वेळेच्या शेवटी काय होतं तर हा संघर्ष संपतो, पण तो त्या 1,44,000 लोकांच्या हौतात्म्याने संपतो. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. उलट इथून तर खरा कळस गाठला जातो 7व्या आणि शेवटच्या तुतारीच्या आवाजाने. चला पाहूया पुढे काय होतं. 7वी तुतारी वाजते आणि सगळं काही नाट्यमयरित्या बदलून जातं. एक घोषणा होते की या जगातली सगळी राज्य आता संपली आहेत आणि एका दैवी राज्याशी सुरुवात झाली आहे. आणि याच घटनेमुळे पुनरुत्थानाची प्रक्रिया सुरू होते. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. मूळ ग्रंथानुसार हे पुनरुत्थान एकाच वेळी सगळ्यांचं होत नाही, तर ते वेगवेगळ्या गटांमध्ये टप्प्याटप्प्याने होतं. तर मग ह्या पहिल्या पुनरुत्थानात कोण कोण असतं? यात इतिहासाच्या वेगवेगळ्या काळातले 3 खास गट आहेत विश्वासू अनुयायांचे. तर आपण पाहिलं की एका अतिशय गुंतागुंतीच्या भविष्यवाणीला कसं एका सरळ काळाच्या ओघात मांडलेल्या कथानकात बसवलं आहे. पण या सगळ्याचा शेवट एका महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतो. भविष्याकडे बघण्याच्या या दृष्टिकोनातून आपण आज नेमका काय बोध घ्यायचा